वाणी साहेब, खरं तर मला आता बऱ्याच जणांनी सांगितलं, आमच्या गावच्या मुंबईला असणाऱ्या नगरसेविका आदरणीय दीपमाला बडेताई, खरं दुपारी ते गावामध्ये आले होते प्रचाराला. आणि सकाळी पण त्यांचा माझा फोन झाला. त्यांनी सांगितलं, नाही विक्रम, तुझं काम चांगलं आहे, तुझ्या पाठीशी लोक आहेत आणि मी तुझं चांगल्या पद्धतीने सगळीकडे कौतुक करते. परंतु त्यांची एक बाईट आलेली मला बऱ्याच जणांनी आता दाखवली. त्यांनी काहीतरी तिथं भाषण केलं की जी काही फॉरेस्टची जागा आहे ते आपण नळ पाणी पुरवठा योजनेसाठी आपण मिळवली, तर त्यांचं म्हणणं आलं की त्याच्यामध्ये ते विक्रम भोर श्रेय घेतात. आता ताईंना मला एक सांगणे की ताई, मला श्रेय घेण्याचं काही कारण नाही, मला काय तिथं काही स्वतःचा बंगला बांधायचा नाही. माझ्या कार्यकाळामध्ये त्या नळ पाणी पुरवठा योजनेची मी मागणी केली आणि त्या मागणीमध्ये खरं तर आपल्याला काय जागा कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. मी ज्यावेळेस सरपंच पदाच्या ट्रेनिंगसाठी पुण्याला गेलेलो असताना तिथं आम्हाला सांगण्यात आलं की वन विभागाच्या अशा काही जमिनी आहेत, त्या तुम्हाला गावच्या शेजारी जर असतील तर तुम्हाला ह्या उपक्रमांसाठी त्या मिळू शकतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही शाळा, अंगणवाडी, दवाखाना असेल किंवा त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील किंवा प्रशासकीय तिथं कार्यालय असेल किंवा त्याच्यामध्ये प्रशिक्षण केंद्र असतील, इतर अशा 13 गोष्टींसाठी त्याच्यामध्ये परवानगी घेऊ शकता. म्हणून मी त्याचे डॉक्युमेंट काढले आणि डॉक्युमेंट काढल्यानंतर त्यांनी एक त्याच्यामध्ये असा उल्लेख होता की ज्या गावांना वन लागू आहे, शेजारी वन आहे, त्या गावांना तुम्ही ह्या कारणासाठी जमीन घेऊ शकता, परंतु त्या गावामध्ये गायरान जागा नसली पाहिजे. पण आमचं गाव, आता आम्ही माहिती घेतली त्याच्याप्रमाणे, कांदळे गाव हे वेगळं आहे, नगदवाडी हे गाव महसुली वेगळं आहे. त्याचा आम्ही डिटेल, त्याचा दाखला घेऊन त्यांच्याकडे मी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याची पूर्णपणे फाईल माझ्याकडे आहे. ही सगळी संपूर्ण डे टू डे, तारीख टू तारीख सगळं ते मी डॉक्युमेंटेशन करून त्याचा पाठपुरावा करून त्याची मंजुरी आलेली आहे. आणि त्याच्यात स्पेशल मंजुरी म्हणून अशी दिलेली आहे की कांदळी गावच्या असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी फॉरेस्ट विभागाची त्याच्यामध्ये 0.85 हेक्टर ही जमीन या पिण्याच्या पाण्याच्या साठी खालील अटी शर्तीवरती मंजुरीसाठी देण्यात येत आहे. त्याचं हे मंजुरीचं पत्र, त्याची फाईल पूर्णपणे आहे. मग आता याचा जर ते म्हणतात ते पाठपुरावा केला, विक्रमनी त्याचं ते कागद नेली, त्यांनी त्याच्या त्या गोष्टी केल्या, पण हे काय काम केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की श्रेय तो घेतो. आता काम जर मी केलं तर मी म्हटलं माझ्या निवडणुकीमध्ये की मी हे काम केलं, तर त्यात चुकीचं काय आहे? मला त्यांच्यावरती आरोप करायचा नाही, पण त्यांनी ही गोष्ट अशा पद्धतीने नाही मांडली पाहिजे. त्यांना विरोधकांनी गावाला बोलून घेतलं की नाही नाही, तुम्ही हा मुद्दा मांडाच, तुमचं तो कुठं नाव घेत नाही, तुमचं ह्या गोष्टी करत नाही. तर आता मी त्यांना सकाळी म्हटलं होतं, ताई बघा, तुम्ही जर काही त्याच्यावरती भाष्य केलं तर मलाही त्याच्यावरती भाष्य करावं लागेल, कारण प्रश्नाला उत्तर तर द्यावं लागेल. तुम्ही प्रश्न मांडलाय समाजासमोर, तर मलाही उत्तर देणं गरजेचं आहे. आणि त्या माझी एक विनंती राहील त्यांना की त्यांनी कोणाकडे पाठपुरावा केला, कुठली त्यांच्याकडे कागद आहे, ते समाजाला दाखवावी. तुम्ही एक नगरसेवक आहात, तुम्ही तुमच्या वार्डमध्ये प्रचार करत असताना आमच्या सारख्याने जर येऊन अशी एखादी जर गोष्ट बोलली तर तुम्हाला ती कितपत योग्य वाटेल? तुम्ही मतदारांची दिशाभूल करायला आलाय. मी त्यांना एवढंही सांगितलं होतं की ताई, तुम्ही जिथं ह्या गोष्टी बोलायला जाणार आहे, माझ्या पॅनलमध्ये तिथे तुमच्या बड्यांच्या घरातलीच लोक उभी आहेत, तुम्ही त्यांच्या सुद्धा विरोधामध्ये ही गोष्ट बोलणार आहात आणि ही गोष्ट तुम्हाला बोलायला लावणार आहेत ते विरोधक. का तर ही मतं काहीतरी लोकांची डायव्हर्ट झाली पाहिजे, चुकीच्या पद्धतीने लोकांच्या पुढे गेलं पाहिजे, म्हणून हा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी मांडलाय आणि त्या प्रश्नाला मी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी कधी पण यावं, हे डॉक्युमेंट मिळतील, ग्रामपंचायत मध्ये मिळतील. आपण खोडदच्या वनपालाला हे पत्र सुरुवातीला दिलं, जिथून आपल्या ओतूरच्या असणाऱ्या वन परीक्षक क्षेत्रामध्ये त्या ऑफिसरनी जुन्नरला पाठवलं आणि जुन्नरला त्या ठिकाणी गौडा साहेबांनी परत सगळ्या फाईल खाली पाठवून त्याप्रमाणे सर्वे करून आपण त्यांना जे जे डॉक्युमेंट पाहिजे होते त्याचे आपण पुरावे दिले आणि त्याच्यानुसार त्याला ती मान्यता मिळालेली आहे. त्या दीपमालाताईंनी त्यांचं असणारं म्हणजे त्यांच्या असणाऱ्या कुटुंबाचं एक मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं होतं छोटंसं, तर त्या मंदिराचा त्यांना जीर्णोद्धार करायचा होता. तिथं त्यांना ते बांधकाम करत असताना फॉरेस्टने त्यांना बांधकाम करून दिलं नाही, बऱ्याच वेळा अडचण केली. तर त्यांनी रात्रीचं वगैरे उशिरा काहीतरी म्हटले, बांधकाम करत असताना गावातल्या लोकांनी फोन केले, काम बंद पाडायला लावलं, अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या. परंतु त्यांनी खासदार आढळराव पाटील असेल, बाकीच्यांना सांगून बुवा अधिकाऱ्यांना सांगितलंय की त्यांना काम करू दे, ते काही वेगळं तिथं काही करणार नाही, मंदिराचं काम त्या ठिकाणी करणार. आणि योगायोगाने माझी त्या ठिकाणी पाठपुराव्याची गोष्ट चालू होती आणि तिथं त्यांचं मंदिराचं काम झालं आणि ते आता असं म्हणतायत की ते सगळं मी मंजूर करून आणले, मी दिल्लीपर्यंत गेले, ते केलं. ह्या गोष्टीला दिल्लीला जावं लागत नाही. मी स्पष्टपणे सांगतो, कुठेही माहिती घ्या, काहीही करा, ही मंजुरी फक्त जुन्नरला या ठिकाणी मिळते. जरी केंद्र शासनाच्या 100% खोटं बोलतात. कसलं खोटं बोलतात?
तुम्ही ठाणेवाल्यांवरती, आम्ही ठाणेवाले आहोत. मॅडम तिकडे मुंबईलाच असतात ना. पण मुंबईला असतात ना, म्हणजे त्या म्हणाले म्हणजे काय ते सर्टिफिकेट असतं. खरं काय मग? बघा, खरं तर एका लोकप्रतिनिधीने कधी दुसऱ्या लोकप्रतिनिधीचं जर आपलं कार्यक्षेत्र नसेल तर मूल्यांकन करू नये. आता त्यांच्या कामाचं मूल्यांकन जर विक्रमजींनी केलं तर त्यांना कसं वाटेल, किंवा माझ्याही कामाचं. म्हणजे आता मी त्यांची ती बाईट बघितली, कांदळी गावात विकास झाला का. बघा, मी अनेक वर्ष गावामध्ये येतोय, ठीक आहे, कामं नक्कीच पेंडिंग आहेत. आदरणीय मुख्यमंत्र्यांशी देखील आमची ह्या विषयावर चर्चा झाली. अनेक काही कामं टनेलमध्ये आहेत. विक्रमजी देखील फॉलोअप करतायत. परंतु त्यांनी असं म्हणणं की गावाचा विकास झाला नाही, त्या ज्या ठिकाणी दर्शनाला आल्या होत्या त्या ठिकाणी पूर्वी काय कसं होतं, आता कसं आहे, हे दीपमाला ताईंना जर दिसत नसेल तर त्यांना एक वेगळ्या रंगाचा चष्मा, त्यांनी दुपारी वेगळ्या रंगाचा चष्मा घातला होता, पण तो कदाचित त्या चष्मामुळे थोडस असं झालं असेल. परंतु कधीही लोकप्रतिनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधीचं त्याच्या ठिकाणी जाऊन मूल्यांकन करू नये. तुमचा विरोधक असेल असं त्यांना सल्ला. हा सल्ला नक्कीच सल्ला. नाही, पण अजून- ठाण्यावाले आम्ही खोटं बोलत नाही. मी अगदी डंके की चोटवर सांगेन की नक्कीच कांदळीमध्ये विकास कामं झाली. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, एक जर तुमचा कार्य अहवाल दाखवा बरं. याच्या अगोदर इतके सरपंच झाले, आमच्याकडे कधी सरपंचांनी कार्य अहवाल नाही छापला. ही आमची थोडी ठाणा, मुंबई, पुणे शहरामध्ये पद्धत आहे की बाबा केलेली कामं, केलेला पाठपुरावा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. मी हा सरपंच बघितलं, हे जी आणि केलेली कामं आहेत ना, तुम्ही नाकारू शकता का. त्यामुळे दीपमाला ताई, आपण ज्येष्ठ आहात, आपला नक्कीच सन्मान आहे. हा कार्यावल जरा त्यांच्याकडे आज घरी पाठवतो, थोडा जरा वाचला तर त्यांना बरं वाटेल जरा. त्यामुळे उगाच आपण दुसऱ्याचं मूल्यांकन कशासाठी करायचं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.